पालघर तालुक्यातून विकसित भारत संकल्प यात्रा सावरे ग्रामपंचायतमध्ये इथे आगमन झाले त्याबद्दल मनपूर्वक आभार। तसेच महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान वुमेन सहेली महिला काम संघ आणि आरती महिला काम संघ धन्यवाद। अक्षरांची रंगोली काढीते बाई अक्षरांची रंगोली काढीते सकाळी अंगण झाडीते सकाळी अंगण झाडीते बाई अक्षरांची रंगोली काढीते बाई अक्षरांची रंगोली काढीते अक्षराने केलं मन खमीर अक्षराने केलं मन खमीर मनाला जरासा आलाय धीर मनाला जरासा आलाय धीर मनाने जगत वागवते मनाने जगत वागवते बाई ज्ञानाचा जोगवा मागवते बाई ज्ञानाचा जोगवा मागवते सकाळी अंगण झाडीते सकाळी अंगण झाडीते बाई अक्षरांची रंगोली काढीते बाई अक्षरांची रंगोली काढीते सकाळी अंगण झाडीते सकाळी अंगण झाडीते बाई जात्यावर दळण झाडीते बाई जात्यावर दळण झाडीते जात्यावर दळण झाडीते बाई जात्यावर दळण झाडीते बढ़िया कार्यक्रम भाजी घ्या भाजी काही भाजी घ्या भाजी जवारी भाजी घ्या भाजी 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 काही भाजी घ्या नको वाडी म्हणजे का हो काही भाजी घ्या आज मच्छीचा वार आहे समजा काही इकडे ना तिकडे काय बघता भाजी घ्या हो ताई खूप सुंदर आहे भाजी तुमच्याकडे घ्यायची का आपण ती कशाला भाजी घेते आपण ऑनलाईन मागवू ना ती पॅकिंग येते ऑनलाईन भाजी ती 4-5 दिवसाची पॅकिंग केलेली असते त्याच्याने आरोग्य बिघडते आपण संध्याकाळी घरी गेल्यावर भाजीला काय नाही मिळत इकडे मस्त छान छान भाजी आहे मी इकडनं भाजी घेते ये तुला घ्यायची तर मी चायनीजच खाईल ताई मेथी भाजी द्या मिरची टमाटर द्या वांगी द्या एकूण 50 रुपयाची भाजी द्या मला हा ताई किती झाले पैसे भाजीचे 50 रुपये झाले ताई थँक्यू ताई खूप सुंदर भाजी आहे तुमच्याकडे भाजी घ्या भाजी बारे बनवलेली मस्त
त्यांचं त्यावेळेस मग काढायला द्यायचं, पण एवढी गर्दी बघून ते करणार नाही आता. आई ग माझ्या पोटात दुखते, आई ग माझ्या पोटात दुखते. नमस्कार, कसं काय आहे तब्येत बरोबर नाही मिळत, तिच्या थोडं पोटात दुखते. हो का? मला काय खाल्लं? पिझ्झा, चायनीज. बरोबर, बाहेरचं पिझ्झा, चायनीज खाल्ला तर पोट बिघडणारच ना. मी तुला चेक करते ना. हो तुमच्या शरीरात रक्ताचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि तिने बाहेरचं खाल्ल्यामुळे पोटात इन्फेक्शन पण झालेलं आहे. त्यासाठी तिला शुद्ध हवेची गरज आहे. तिला हवा पालट करण्यासाठी तुम्ही गावाच्या ठिकाणी घेऊन जा, शुद्ध हवेच्या ठिकाणी. आम्हाला मी औषधं घेऊन देते. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. आपण गेलो तर कसं कसं आहे थांबू ना. चालेल, अजून बरंच आहे. बरोबर पते पण किती सुंदर असं दिसत आहे. कधी सेल भाजी खावायला येते. पोरी काय केलंस तू? काय करता? मला ओरडतं. काय झालं? अहो ताई, आम्ही काय झालं? कशाला म्हणता? तुम्ही नका मध्ये बोलू. अहो तुम्ही त्यांना काय कशाला बोलता? त्यांचे माझे मास्तर आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आधी का आल्या? आमच्या गावाकडे सेंद्रिय भाजीपाला करतात, ते तुम्हाला पाळावे लागेल. सेंद्रिय भाजीपाला म्हणजे काय? सेंद्रिय भाजीपाला म्हणजे जीवामृत, दशपर्णी, जे गाईचं गोठ्याचं शेण, खराब झालेली पालापाचोळा याच्यापासून तयार केले जाते आणि ते आमच्या जमिनीत आम्ही घालतो आणि त्याच्यातून जे भाजीपाला असतो आम्ही खातो. म्हणजे आरोग्याला चांगला आहे आणि स्वस्त आहे. मला आत्ता चला आपण आता एक प्रतिज्ञा करूया. धरती माता, धरती माता, आमची माता, धरती माता, आमची माता, धरती कहे पुकारते, धरती कहे पुकारते, धरती कहे पुकारते.
आपल्या समोर एक पथनाट्य चालू केलं, तुमच्या समोर सादर केलं ते असं की रासायनिक आणि सेंद्रिय यामधील फरक आहे. तर आपण रासायनिक शेती करतो त्याच्याने आपण आजारी पडतो. रासायनिक शेती म्हणजे युरिया, सुफला, उर्वरा ही आपण खते घालतो, पण ती प्रमाणाच्या बाहेर घालतो. त्याच्याने आपली जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली आहे आणि आपली जमीन नापीक होत चाललेली आहे. तर आपण सेंद्रिय शेतीकडे वळायचं आहे. सेंद्रिय शेतीने आपलं आरोग्य चांगलं राहील. सेंद्रिय शेती अशी आहे की जीवाणू, दशपर्णी, हिमाश्र हे आपल्या घरीच आपण औषधं तयार करू शकतो आणि ती कमी खर्चात गाईचं शेण, शेण, घराकडचं पीठ, पालापाचोळा आपण आपल्या घरीच करून आपल्या जमिनीला घालू शकतो. तर सर्वांनी सेंद्रिय शेती करायची आहे. त्याच्याने आपलं आरोग्य चांगलं राहील आणि शहरातील लोकांचं देखील आरोग्य चांगलं राहील. धन्यवाद.